नमस्कार केळी बागायतदारांनो. तर या ठिकाणं ही जी केळीची लागवड केलेली आहे ही 7 नोव्हेंबरची आहे आणि आता झाडं जी सेट होणं गरजेचं होतं तर ती सेट झालेली आहेत किंवा अशा पद्धतीने पोगा हा सुट्टा झालेला आहे. म्हणजे आता या ठिकाणं 7 नोव्हेंबर नंतरनं 7 ते 8 जानेवारी दरम्यान ह्या केळीला 2 महिने होतील. परंतु वापसा कंडिशन थंडी या कालावधीमध्ये वाढ होताना थोडंसं ग्रोथ कमी झालेली आहे, पण झाडं पूर्णपणे सेट झाले आहेत. पहा हा ब्राऊन लाल कलर असं थोडासा स्पॉट हे पानावर दिसतात. झाडं प्रॉपर सेट झालेले आहेत. झेंडू हे आंतरपीक आहे. अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं रोपापासून 1 फुटावरती साधारणपणे असं चळी घेऊन किंवा रेश मारून त्यामध्ये खताचा डोस देणं. कारण इतर खताचे डोस वगैरे जे आहेत तर ते ऑटोसोल्युबलचे हे चालूच होते. बाकीच्या गोष्टी स्प्रे शेड्यूल वगैरे सगळं झालेलं आहे. परंतु आता जो खताचा डोस देणं आहे हे थोडंसं एक 10 दिवस पुढं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणं रेश मारून घेऊन किंवा चळी घेऊन यामध्ये रासायनिक खतं आणि ऑर्गॅनिक जे काही खतं आहेत ते सिलेक्ट करून देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने दिल्यानंतरनं या ठिकाणं त्यावरती ड्रिप लाईन घेणं महत्त्वाचं. आणि बुडापासून म्हणजे केळीचा जे रोप आहे त्या रोपापासून साधारणपणे अर्धा ते पाऊण फूट लांब अंतरावरती, म्हणजे जिथं त्या ग्रोथ झालेल्या रूट आहेत तर त्या खराब होऊ नयेत आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही खताचे डोस देणं आहेत ते देणं. अशा पद्धतीने दिल्यानंतरनं दोन्ही बाजूने पहा अशा पद्धतीने चळी घेऊन खत भरणं गरजेचं आहे. एकंदरीत वाढ वगैरे आहे, परंतु थंडीमुळे थोडं वाढीवरती परिणाम जाणवतो. जर तुम्हाला झाडामध्ये थोडासा पिवळसरपणा जाणवत असेल तर तो थंडीमुळं क्लोरोफिल कमी असल्याकारणानं होत आहे. तर त्यामुळं त्यावरती काही विशेष असं काम करण्याची गरज नाही आहे. हे पहा दुसरीकडे पण दाखवतो. हे तुम्हाला एक बेसलाईन की बाबा अशा पद्धतीने चळी घेऊन खत देणं गरजेचं आहे, म्हणून हे एका झाडाजवळ तुम्हाला करून दाखवलेलं आहे. आणि हे जे असं पान थोडंसं पिवळसर वाटतं बागेमध्ये, बाकी कॅनॉपी वगैरे चांगले डेव्हलप होते, परंतु पिवळसरपणा असतो तर तो थंडीच्या कालावधीमध्ये साधारणपणे क्लोरोफिलची निर्मिती होत नाही आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी करण्याची गरज नाही आहे. क्लोरोफिल आता थोडंसं एक 8-10 दिवसानंतर तुम्हाला त्याचे चेंजेस येऊन जातील किंवा प्रत्येक केळी बागायतदाराला मिळू शकतात. तर ह्या पद्धतीने पानं जी ग्रोथ आहे ती होत असते आणि थोडंसं पिवळसर शेड आहे.